In this lecture, we will see the concept of hydrostatic paradox. So here, remember that these are the four different type of vessel. Okay, these four vessels are interconnected with each other. Okay, and here this is the vessel A, another is B, next one is C, and last one is D. So consider the four interconnected vessel as shown in figure. Okay, so what is meant by hydrostatic paradox? So when the liquid is poured in any one vessel, आपण जर लिक्विड कोणत्याही एका वेसल मध्ये पोर्ड करा, then it is observed that the level of liquid in all vessel is same. This observation is somewhat puzzling. यालाच puzzling म्हणतात, म्हणजे एक गूढ आहे, म्हणजे एक रहस्य आहे. And this is called a hydrostatic paradox. Remember that this concept, which is very very important for your exam point of view. Next point is Pascal law. So what is the Pascal law? So Pascal law is very simple. So if these laws state that pressure applied at any point of an enclosed fluid. Firstly, remember that enclosed fluid, that means there is a no opening on any side. Okay, म्हणजे ते पूर्णपणे क्लोज आहे. So pressure applied at any point of an enclosed fluid at rest transmitted equally, म्हणजे तो प्रेशर काय होतो, इक्वली ट्रान्समिट होतो, अँड अनडिमिनिश टू एव्हरी पॉईंट, प्रत्येक पॉईंटला तो कसा असतो, सारखा असतो, ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो द वॉल ऑफ द कंटेनर प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. म्हणजे यामध्ये जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती निग्लेक्ट केली जाते, ती कन्सिडर केली जात नाही. म्हणजे प्रत्येक पॉईंटला प्रेशर हा कसा असतो, सेम असतो लिक्विडमध्ये, आणि तो वॉलवर सुद्धा, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या एनक्लोज फ्लुइड असेल, मग त्याचे जे वॉल आहे चौ बाजूने, त्या वॉलच्या कोणत्याही पॉईंटला जरी प्रेशर काढला तरी तो सारखाच निघतो, सेम निघतो. नेक्स्ट इज द ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ. सो फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ द पास्कल लॉ इज हायड्रॉलिक लिफ्ट. सो ऑलरेडी यू नो व्हॉट इज इन बाय हायड्रॉलिक लिफ्ट. आता सर्वांनी बघितले आपण ट्रॅक्टर आणि ट्रॉली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ट्रॉलीला वर करतो, म्हणजे ट्रॉलीमधील जे काही मटेरियल आहे ते आपण खाली ट्रॉलीमधील मटेरियल खाली करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही बघितले मोठमोठे हायवा आहे ज्यामध्ये वाळू वाहून नेली जाते, ते त्यांना वर केलं जातं. ते कशाच काय साहाय्याने केलं जातं, हायड्रॉलिक लिफ्टच्या साहाय्याने. म्हणजे काय, हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज टू लिफ्ट ए हेवी ऑब्जेक्ट युजिंग ए स्मॉल फोर्स स्मॉल अप्लाय करायचा, पण हेवी वेटला काय करायचं, लिफ्ट करायचं. हे ॲप्लिकेशन आहे पास्कल लॉचं. सो हिअर इफ वी कन्सिडर दीज आर टू वेसल which are interconnected with the help of this pipe. Next, these two containers are filled with liquid may be oilच असतं मोस्टली. लिक्विड म्हटलं तर प्रेशर जिथं आपण अप्लाय करतो तिथं ऑइल असतं. सो हिअर दिस इज द piston S1 and this is the piston S2. Okay, this piston S1 having area A1 and this piston S2 having area A2. Okay, so force F1 apply on the piston S1 having area A1. Okay, then the pressure is P1 equal to F1 upon A1. This pressure transmitted undiminished to this another cylinder. Here is a स्मॉल प्रेशर इज अप्लाय, कारण इथं फोर्स पण कमी आणि एरिया पण कमी, म्हणजे प्रेशर पण कमी राहणार. बट इट मे बी ट्रान्समिटेड अनडिमिनिश, म्हणजे अशा प्रकारे ट्रान्समिट होतो की इकडे काय होतं, एरिया पण जास्त आहे आणि फोर्स पण जास्त आहे, पण प्रेशर कसं राहील, जर फोर्स वाढला एरिया वाढला, म्हणजे प्रेशर काय आहे तो कॉन्स्टंट. इकडे बघा, एरिया कमी फोर्स कमी पण प्रेशर सेम. इकडे एरिया जरी वाढला पण फोर्स पण वाढलाय, म्हणून प्रेशर दोन्हीकडे काय असतो, सेम असतो. म्हणजे बाय युझिंग स्मॉल pressure we can lift the heavy object with the help of hydraulic lift. So here tank, आता याची theoretical information मी एकदा रीड करतो. A tank containing fluid is fitted with two piston S1 and S2. हे बघा, या टँक आहे, या टँकमध्ये फ्लुइड आहे आणि ते S1 आणि S2 ने फिट केलेलं आहे. S1 हॅज अ स्मॉलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1. हा पिस्टन S1 आहे, त्याचा एरिया स्मॉल आहे, तो एरिया आहे A1. And S2 has a larger area of cross section area A2. If we apply force F1 on a smaller piston S1 in downward direction, it will generate pressure P
विच इज P इक्वल टू F1 बाय A1. इथं P1 घ्या, प्रेशर P1 विच इज P1 इक्वल टू F1 बाय A1 अँड विच विल बी ट्रान्समिटेड टू लार्जर पिस्टन S2. म्हणजे हा जो प्रेशर आहे P1 तो इकडे ट्रान्सफर होईल, लक्षात घ्या. सो हिअर देन ए फोर्स F2 विल बी जनरेटेड ऑन दी पिस्टन S2. मग इथून जर प्रेशर झाला, प्रेशर ट्रान्समिट झाला तर ह्या पिस्टनवर काय ऑब्वियसली काय होतो, फोर्स F2 ॲक्ट होतो ऑन द एरिया हॅविंग A2. सो हिअर then the pressure in acting on the second piston S2 which is equal to F2 by A2, F2 by A2. Then in given condition pressure is same, so here P1 equal to P2, therefore F2 upon A2 equal to F1 upon A1. आणि आपण F2 F1 इकडे होता तो इकडे घेतला आणि A2 इकडे होता तो इकडे घेतला, त्यानुसार येतं कंडिशन बाळांनो. F2 upon F1 equal to A2 upon A1. Thus F2 equal to F1 into A2 by A1. Thus F2 is much larger than F1. पण आता इथं F2 लार्ज आहे पण एरिया पण लार्ज आहे, लक्षात ठेवा. हा जो एरिया आहे तो पण लार्ज आहे, त्यामुळे प्रेशर दोन्हीकडे कसा असतो, सेम असतो. सो हिअर a heavy load can be placed on S2 and can be lifted up or down by applying small force on S1. This is the principle of hydraulic lift. Remember that. Application of the Pascal law is the hydraulic brake. So hydraulic brake are used to slow down or stop the vehicle in motion. म्हणजे हायड्रोलिक ब्रेक हे आपण कशासाठी यूज करतो, मोस्टली एखादा व्हेकल आपल्याला स्टॉप करायचा असेल किंवा त्याचा स्पीड कमी करायचा असेल. सो here remember the listen here, look at this diagram. दिस इज द मास्टर सिलेंडर. म्हणजे इथं जे सिलेंडर ब्रेकला कनेक्ट असतं डायरेक्टली ते, आणि त्याला कनेक्टेड मग हे ट्यूब असतात, छोट्या छोट्या वायर असतात आणि त्यामध्ये ऑइल असतं आणि त्याच्या साह्याने पुढे ते त्या वायर पुढे स्लेव सिलेंडरला कनेक्ट केलेलं असतं. म्हणजे प्रत्येक व्हील्सला एक सिलेंडर असतं, लक्षात ठेवा. मग आता इथं एक आपण जर कन्सिडर केलं 4 व्हील्स आहे तर 4 व्हील्सला एक 4 सिलेंडर आहे. मग त्यामध्ये इथं ऑइल आहे ह्या पाईपमध्ये, त्या ऑइल ट्रान्सफर झालेलं आहे. इथं हे पुढे एक सिंगल लाईन दिसते ती आहे पिस्टन. ओके, आणि ही जी साईज आहे ह्या पिस्टनची त्याला स्लेव सिलेंडर म्हणतो आपण, आणि तिथं जे पिस्टन आहे त्याची लार्ज आहे आणि इथं मास्टर सिलेंडरला जे पिस्टन जॉईन केलेलं आहे त्याची साईज स्मॉल आहे. सो हिअर आय विल रीड दिस टॉपिक हिअर बाय प्रेसिंग द ब्रेक पेडल. ब्रेक पेडल आपण जेव्हा प्रेस करतो द पिस्टन ऑफ मास्टर सिलेंडर इज पुश इन फॉरवर्ड डिरेक्शन. म्हणजे बघा हे मास्टर सिलेंडर आहे जे आहे त्याचं जे पिस्टन आहे, हे जे पिस्टन आहे ते काय होतं, पुश होतं इन फॉरवर्ड डिरेक्शन. कोणत्या डिरेक्शनला, फॉरवर्ड डिरेक्शनला. अँड विच हॅज लार्जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲज बघा मग पुढे आहे सॉरी ॲज अ रिझल्ट द पिस्टन इन स्लेव सिलेंडर विच हॅज लार्जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ मास्टर सिलेंडर. म्हणजे स्लेव सिलेंडरचा पिस्टन आहे याचा एरिया लार्जर असतो ॲज कम्पेअर्ड टू स्लेव सिलेंडर, हे लक्षात ठेवा. सो also these slave cylinder also move in forward direction so as to maintain the volume of oil constant. म्हणजे बघा जेव्हा हे पिस्टन पुढे आपण प्रेस केलं जातं ब्रेक पेडलच्या साहाय्याने, तेव्हा इथलं जे ऑइल ते पुढे जातं, ते पुढे गेलं की ते काय करतं, सर्व स्लेव सिलेंडरमध्ये जे लिक्विड आहे त्यावर सारखा प्रेशर एक्झर्ट करतं आणि हे जे पिस्टन्स आहे हे सर्व पिस्टन्स फॉरवर्ड डिरेक्शनला पुश होता. म्हणजे यांच्यावर काय होतं, प्रेशर एक्झर्ट होतो. सो द स्लेव पिस्टन पुशेस द फ्रिक्शन पॅड. म्हणजे हे जे स्लेव सिलेंडर आहे यामध्ये जो जे पिस्टन आहे हे पिस्टन काय करतं, पुढे पुश होतं आणि ते फ्रिक्शन पॅडला पुढे फोर्स करतं, पुश करतं आणि परिणामी ते जो फ्रिक्शन पॅड आहे तो फ्रिक्शन पॅड हा टच होतो कस कोणाला, डिस्कला. त्या डिस्कला तो टच झाला की परिणामी फ्रिक्शन तयार होतं आणि फ्रिक्शन तयार होऊन व्हेकलचा स्पीड काय होतं, कमी होतं. मग स्लेव पिस्टन pushes the friction and against the rotating disc. म्हणजे फ्रिक्शन पॅड अगेन्स्ट द रोटेटिंग डिस्क. म्हणजे रोटेटिंग डिस्कला ते फ्रिक्शन पॅड काय होता मग पुढे टच होता, विच इज कनेक्टेड टू द व्हील अँड दिस कॉजेस अ मुव्हिंग व्हेकल स्लोज डाऊन ऑर स्टॉप. आता हा एकदम सिम्पल टॉपिक आहे त्यामुळे मी हा टॉपिक खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही. सो नेक्स्ट अवर पॉईंट इज न्यूमरिकल. ए हायड्रॉलिक ब्रेक सिस्टम ऑफ ए कार ऑफ मास 1000 kg. कारचं मास आहे 1000 kg म्हणजे यम आहे 1000 kg. हॅविंग ए स्पीड ऑफ 50 km/h म्हणजे वेलॉसिटी आहे 50 km/h. हॅज सिलेंड्रिकल पिस्टन ऑफ एरिया 0.5 cm अँड स्लेव सिलेंडर हॅज रेडियस 2.5 cm. म्हणजे इथं बघा मास्टर सिलेंडरची रेडियस फक्त 0.5 cm म्हणजे छोटं आहे
अँड स्लेव्ह सिलेंडर हॅज रेडियस 2.5 सेंटीमीटर. मग कधी कधी एक्झाममध्ये तुम्हाला असं देणार नाही स्लेव्ह सिलेंडर, मग तुम्हाला फक्त व्हॅल्यूवरनं कन्सिडर करावं लागेल की मास्टर सिलेंडरची जे पिस्टन आहे त्याची रेडियस छोटी असते आणि स्लेव्ह सिलेंडरचे पिस्टन आहे त्याची रेडियस मोठी असते. इफ अ कॉन्स्टंट फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाय ऑन द ब्रेक, व्हॉट डिस्टन्स द कार विल ट्रॅव्हल बिफोर कमिंग टू स्टॉप. म्हणजे आता 100 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला तर किती डिस्टन्सवर जाऊन कार थांबेल. म्हणजे आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स. मग पहिल्यांदा आपल्याला डिस्टन्ससाठी फॉर्म्युला घ्यावा लागतो बाळांनो यसचा. म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल एक तर सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन किंवा थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन. पण यापैकी कोणतं यूज करायचं ते आता आपण बघूया. मग त्यासाठी आपल्याला काढावं लागेल बाळांनो ॲक्सलरेशन, कारण दोन्ही इक्वेशनमध्ये काय ॲक्सलरेशन आहे. मग ॲक्सलरेशन काढण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल फोर्स. मग अगोदर आपल्याला काढावं लागेल फोर्स काढण्यासाठी आपल्याला बघा मग आता आपण फोर्स पहिल्यांदा दिला आहे 100 न्यूटन दिला आहे. मग त्यासाठी एरिया आहे मास्टर सिलेंडरचा पिस्टनचा पाय 0.5 इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर मीटर स्क्वेअर. आता याला कन्वर्ट केलं आहे सेंटीमीटरचं मीटरमध्ये, सॉल्व करून हे आन्सर मिळतं. तसंच स्लेव्ह सिलेंडरचा एरिया काढला तो आपल्याला हा आला. आता हा तुम्ही नॉर्मली घरी सॉल्व करू शकता, सिम्पल मेथड आहे. आता पास्कल लॉ यूज केला तर आपल्याला काय मिळतं F2 = F1 × A2/A1. मग F2 = F1ची व्हॅल्यू टाकली आपण काय आहे 100 न्यूटन, A2ची व्हॅल्यू टाकली ही आणि A1ची टाकली ही, सर्व व्हॅल्यू सॉल्व करून आपल्याला फोर्स मिळतो 2500 न्यूटन. म्हणजे फोर्स किती मिळाला 2500 न्यूटन. का? कारण एरिया पण लार्ज आहे लक्षात घ्या, प्रेशर मात्र सेम. आता फोर्स मिळाला, आता आपल्याला काढायचं आहे ॲक्सलरेशन. मग ॲक्सलरेशन इक्वल काय आता फोर्स अपॉन मास. पण ॲप्लाय केलेला फोर्स नाही लागणार आहे आपल्याला तिथं आपण ब्रेक पॅडलवर किती फोर्स अप्लाय केला त्याला महत्त्व नाही, पिस्टनने तिथं त्या फ्रिक्शन पॅडवर किती फोर्स अप्लाय केला तो फोर्स लागतो, म्हणून आपण F2 घेतोय. मग ॲक्सलरेशन इक्वल टू F2/m. F2 2500, मास आहे 1000. शेवटी आन्सर येतं ॲक्सलरेशन येतं 2.5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स. मग आपण यूज करूया थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन. V² = U² - 2AS. हा U² तिकडे गेला आणि 2A डिवाइड झाला. मग S = आला U² - V²/2A. पण इनिशियल व्हेलॉसिटी स्पीड दिला आहे त्यांनी 50 km/h. 50 km/h दिला आहे. याला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं, म्हणजे 1000 मीटर अपॉन 3600 सेकंद. म्हणजे त्याला 5/18ने मल्टिप्लाय करायचं 15ला. मग तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी मिळेल ती पुट करायची. फायनल व्हेलॉसिटी तर काय असेल 0, कारण त्यांनी काय सांगितलं व्हेकल स्टॉप होतं 2. तसाच आणि एची व्हॅल्यू पण माहिती आहे 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू पुट करून आपल्याला आन्सर मिळतं S = 38.58